आज सकाळी शनिवारी मला जिमला जायची इच्छाच नव्हती, कारण आज शनिवार होता. कोणी जातं यार, मला शनिवार रविवार सुट्टी असते, मला जायची इच्छा सुद्धा नव्हती. तरी मी उठले, कारण म्हणलं नाही आपल्याला जायलाच पाहिजे, काही करून गेलंच पाहिजे आता जिमला. कारण मला माहिती आहे जिममध्ये तर कोणी आज आले पण नसतील, म्हणून मी म्हणलं की नाही उठून जाऊयात पटकन. मला चक्करसारखं झालं होतं सकाळपासून, म्हणून म्हणलं चला काहीतरी ड्रायफ्रुट्स खाऊन घेऊया. आणि जिममध्ये पोचले तर बघते तर फक्त 2 मुली होत्या, 2 मीन्स लेडीज होत्या त्या मॅरिड. आणि म्हटलं चला वर्कआउट स्टार्ट करूयात. त्यामुळे मग वर्कआउट स्टार्ट केला आम्ही, कारण आज तर सर फक्त दोघांवरतीच वॉच ठेवणार होते. त्यामुळे आज खूप हार्ड असं काय नव्हतंच, थोडंफारच घेतलं सरांनी, कारण सरांना पण माहिती आहे, कारण बॉडी पेन म्हणजे बॉडीला रिलॅक्स थोडं वाटलं पाहिजे ना, आता उद्या संडे असल्यामुळे. पण सॅटर्डेला एवढं पण नको हार्ड, म्हणून सरांनी थोडंसं वर्कआउट कमीच घेतलं. आणि आम्ही दोघी असल्यामुळे फक्त रिपिटेशन जास्त घेतलेले आज, बाकी रेस्ट एवढं काही जास्त नव्हतंच आज वर्कआउट. मी वर्कआउट तर करत होते, पण मला आज इतकी जाम भूक लागली होती, असं वाटत होतं यार कधी घरी जाते आणि कधी जेवते, काहीतरी खाते मी. कारण मी रात्री खूप लाईट वेट असं खाल्लं होतं ना, त्यामुळे सकाळी मला उठल्यापासून चक्कर आल्यासारखं फील झालं. म्हणून मी ग्लास भरून पाणी पिलं होतं, पण तरी मला आता असं वाटत होतं मला रेस्ट पाहिजे. म्हणून मध्ये मध्ये सारखी मी गॅप घेत होते वर्कआउटमध्ये आणि पाणीचं इंटेक करत होते. कारण असं वाटत होतं की पाणी पिऊनच मी आता भूक भागवती की काय, असं मला झालं होतं. पण आता काय घरी जाऊन काय खायचं, तर मी ना विचार केला की नाही नाश्ता करणारच आहे मी घरी गेल्यावरती. थोडं अजून सहन कर. कधी 10 वाजताय, 10 तर वाजून गेले तरी सरांनी वर्कआउटच काय स्टॉप केला नव्हता. आम्हाला बोलले नाही रिपिटेशन जास्त करा, म्हणून मग मी करत होतो. कमी वेळ घ्या पण रिपिटेशन जास्त करा, सरांनी सांगितलेलं, मग तेच फॉलो करत होतो. मला तर असं झालं होतं की यार का मी गॅप घेतला जिमसाठी एवढा. मला तर खूप हार्ड गेलं करायला सगळ्या गोष्टी. मला अक्षरशः म्हणजे सपोर्टची गरज होती, कोणीतरी मला असं धरा, कारण मी पडते की काय, आता सपोर्ट एवढा पाहिजे होता मला. त्यामुळे मी मध्ये जाऊन एका भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा केले, कारण मला माझे हातपायसुद्धा असे स्ट्रेच होत नव्हते. असं वाटलं यार नाही आता इथून पुढे कधी मी वर्कआउट करायच्या वेळेस कधी मध्ये गॅप नाही ठेवणार, फक्त संडे बास आहे. आणि रेस्ट मी पूर्ण वर्षभर येणार होतं जिमला. आता गॅप वगैरे अजिबात नाही घ्यायचं आपल्याला. जिम तर झाली चांगली, लास्टला स्ट्रेच केली बॉडी थोडीफार, कारण बॉडी स्ट्रेच करणं पण गरजेचं आहे तेवढं. त्यामुळे कारण हेवी मीन्स थोडंफारच घेतलेलं लाईट वेट असं, पण आज वेट ट्रेनिंगच होतं एक प्रकारे ते. जिम ना खरं तर खूप मोठी ही फक्त मधला फ्लोर आहे, कारण खाली ना डे केअर आहे, वरती हे फंक्शनलची बॅच असते त्याच्यात, आणि सगळ्यात खाली तर मेडिटेशन फक्त असतं. आणि 3rd फ्लोअरला लास्टच्या 3rd का 4th फ्लोअरला आमचं जिम असते. म्हणजेच मी आधी जिमला होते वरती इतक्या 5-6 महिने, त्यानंतर मी गॅप घेतला होता. मला जिम करायला खूप आवडते, कारण मी 12th पासून जिम करते. मी गावाकडे होते तेव्हापासून जिम करते. आणि आता पुण्यात आल्यानंतर थोडं लग्नानंतर 6 महिने जिम नाही केली, पुन्हा मी जिम जॉईन केली. कारण मला जिम अशी चांगली मिळतच नव्हती, कुठे जाऊ, कारण खूप साऱ्या जिम पाहिल्या. आमच्या गावाकडे जिमची फी खूप कमी असते, म्हणजे जवळजवळ 800 ते 1000च्या आतच असते. पण इथे फी होती 2500, 2000 एवढ्याच फीज आहे सगळीकडे. मी सगळीकडे चेक केलं, जवळजवळ मी 8 जिमला व्हिजिट दिली होती, आणि सगळ्यात मला ही बेस्ट जिम वाटली. आणि माझ्या घरापासून पण खूप जवळ आहे ही जिम, जास्त नाही मीन्स म्हणजे डिस्टन्स आपला म्हणजे वॉकिंग डिस्टन्स नाही आहे हा, फक्त आपण गाडीवर जाऊ शकतो ॲटलिस्ट, कारण पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी एवढ्या जवळ तर नसतातच, थोडंफार डिस्टन्स मेंटेन झालेलाच असतो इथे. आणि काय आमच्या सरांनी आज खूप चांगलं वर्कआउट करून घेतलं, आणि मला खूप गोष्टी ना म्हणजे सपोर्टच पाहिजे यार असं वाटलं. आणि माझ्या हातापायामध्ये स्ट्रेंथ पण खूप कमी झाली आहे. मी तेच विचारलं सरांना की स्ट्रेंथ खूप कमी झाली, काय करता येईल काय नाही, कारण हातामध्ये आणि पायामध्येच खूप माझ्या वेट वाढलं होतं. त्यामुळे मे बी ते झालं असेल तसं. घरी पोचले, फ्रेश झाले मी फक्त, आणि पटकन म्हटलं आता काहीतरी करून घेऊया. मी रात्रीच ना एक मेहंदी पण भिजत घातली होती, म्हणून म्हटलं आता चला मेहंदी पण लावायची आपल्याला. त्यामुळे आता आज एवढा शनिवार होता माझ्याकडे, शनिवार रविवार, कारण उद्या तर नाही मी करू शकत, आजच वेळ होता माझ्याकडे, म्हणून मी मेहंदी भिजवलेली रात्री तीच पटकन घेतली आणि तीच लावून घेतली हेअरला. आणि त्यामध्येच म्हटलं आता आहे वेळ तर आपण काहीतरी पटकन नाश्त्याला करायचा होता मला,
कारण मेहंदी लावून परत मग मेहंदी जर लावायला बसली तर मग वेळ लागणार, कारण हेअर्स मोठे आहेत माझे आणि मला बाहेर कोणावरती ट्रस्टच नाही मेहंदी लावून घेण्यासाठी, कारण ना ते खूप खेचले जातात हेअर माझे, त्यामुळे मला नाही आवडत. मी माझं मीच हेअरला मेहंदी लावून घेते घरी, भले कमी लावते, कमी क्वांटिटीमध्ये, आणि फक्त वरती लावून घेते थोडीफार. कारण मी रात्री ना डोशाचं पीठ नाही तांदूळ भिजत ठेवले, म्हटलं इडली किंवा डोसा काय जमेल ते उद्या सकाळी खाऊया. आणि मी ना आजकाल हे संत्रीचे जे आहेत ना कोट ते मी ठेवते, संत्रीची साली वगैरे, कारण म्हटलं ह्याचं पण काहीतरी करायचं आहे मला. मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. मी डोशाचं बॅटर रेडी केलं होतं आणि म्हटलं चला आता पटपट डोसे खाऊन घेऊया, कारण आंघोळीच्या आधीच मला खायचे होते, कारण मला खूप जाम भूक लागलेली आणि मला काय सुचत पण नव्हतं आणि एवढा वेळ पण नव्हता की मी आंघोळ करत बसू. त्यामुळे म्हटलं चला आता. आणि माझं हे नेहमी मनी प्लांट आपलं, जे आता मी तुम्हाला दाखवेल, हे आता काही दिवसात चांगलं होतंय की वाळून जाते काय माहीत नाही. चटणी पण रेडी केली मी आणि मी मस्तपैकी असा नाश्ता केला.